टेकला तरी भासतो. इतकं उष्णतान ते सगळे तिथं सैनिक राहतात अशा टेम्परेचरमध्ये त्या सैनिकालाही सलाम करून आला. एक गाव आहे तिथं बाउंड्रीवर तांबलो नावाचं. तिथे गेलो. 2,500ची वस्ती आहे. झोपडीत गेलो. तिथे पंतप्रधान आवास योजना ती पण तिथे होती, ती पाहिली. शाळेत गेलो, त्या झोपडीत गेलो. तिथं नळ पाणी पुरवठा योजना जी आपल्याकडे चालू आहे, घर नळ अजून काही सगळ्या गावात झालेली नाही. पण तिथं ती पाण्याची योजना मी पाहिली आणि नळ चालू असलेला पाहिला. मी त्यांना म्हटलं इथं पाणी आलं कुठून? ते पाणी आलं नर्मदेचं. धुळे आणि असं 3 दिवस एकत्र होतो आणि मग पुन्हा तिकडे गेलो. काही काम होतं. तिकडे जाताना मी ठरवलं होतं की राजस्थानात पहिल्यांदा कुठं जायचं. तर जो जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडतो आणि तो पाकिस्तानच्या बाउंड्रीला आहे. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती त्यांनी कृपया स्वागत करावं. त्यानंतर जहांगीर समाज सेवा संस्था रेल्वे विकासासाठी भरभरून निधी आणला व या रेल्वेचा विकास केला असे राधाकृष्ण भाऊ पठारे, माजी महापौर बापू गाडामोडे व सर्व उपस्थितांचे सर्कल. पहिलं सर्कल ही लाड सावंगी घ्या तुम्ही जरा. लाड सावंगी सर्कल, नंतर गोलडगाव. सर्वांनी जेवण करून घ्यायचं. पहिले उजव्या हाताला या. चला लवकर घेतले का फोटो? घेतले का? झाले का? राजस्थानचे राज्यपाल सन्माननीय बांगडेसाहेब यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आणि निवड झाल्याबद्दल राजस्थानचे राज्यपाल आणि निवड झाल्याबद्दल सरकार करण्यात आलं. सर्व आयोजन समितीच्या वतीनं परिपूर्ण सुविधा या ठिकाणी स्वागताची करण्यात आलेली होती. या प्रसंगी उपस्थित या राज्याचे निर्माण मंत्री सन्माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री सन्माननीय माजी आमदार पांडे, या जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी ज्या महिला असतील त्यांनी गाडीकडे जाण्याची कृपा करावी. मंगरूळच्या महिलांनी गाडीकडे जावे. गाडी निघत आहे. करमाडच्या पण महिला मंडळांनी त्यांच्या गाडीजवळ जावे. गाड्या निघत आहे. मंगरूळ करमाड सादर करण्यात आला. या आयोजकांच्या वतीनं सर्व येणाऱ्याची गैरसोय झाली त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा मंगरूळच्या महिलांनी पण गाडीकडे जाण्याची कृपा करावी. लाडकी बहीण योजनेची बऱ्याचशा महिलाच्या खात्यामध्ये 2 दिवसापासून पैसे जमा झाले आणि राहिलेले सुद्धा पूर्ण सगळ्यांच्या जमा होतील खात्यात. पुन्हा काहींच्या कृती असतील. शक्यतो संभाजीनगर तालुक्यामधील 5-10 महिला सोडल्या पूर्ण कोणाची जास्त कृती आढळून आली नाही. फुलंब्री तालुक्यामध्ये 32,000 नोंदणी झाली. त्यापैकी 3,000 सोडले अर्धे सगळे पात्र झाले. सगळ्यांना लवकरात लवकर शासनाची
मतदान जमा होईल 3,000 कोणते म्हणजे 3,000 टाकले फार फार मोठे नाही लीक नाही झालेलं कोणाचा फोन नंबर नाही असे अर्ज आहे जास्त 10,000 अर्ज अपत्र झालेले बाकी सगळे अर्ज पूर्ण जे अपत्र झाले ते पूर्ण होते या निमित्तानं मी सगळ्या महिला मैदानाचं रक्षाबंधनाची शासनाच्या वतीनं त्यांना भेट देण्यात आलेली आहे त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. हे बघा लक्षात घ्या आमचे तुमचे दादा आडगाव पहिले उजव्या हाताला या सर्वांनी जेवण करून घ्यायचं